नमस्कार. आपण आलेलो आहे शिंद्रोपाडीमध्ये आणि नवाळे आजी आमच्याकडे इथं आहेत. आपण नवाळे आजींच्या कुठनं माहिती घेऊया. त्यांच्या ज्या वेळेला त्या लहान होत्या त्यांच्या काळातली माहिती घेऊया. काकी कसं वाटतं या? कसं वाटतंय म्हणजे काय म्हणायचं सांगायचं. आता तुम्ही होता बारका असताना तुमची लग्न झाली, हं. त्यानंतर शेती असायची. हो आता ते शेतीचं काय झालं? तुमच्या काळातलं कसं वातावरण तेव्हा होतं? तेव्हा होतं निराळ डुकऱ्या बिकऱ्या होत्यात, उडदं होतीत, हाबरेट होतं. आता शाळू निघालं. तुमचे सासू सासरा असायचा, हो. ते मेहनत करून घ्यायची तर घ्यायची तुमच्याकडनं. हो आताच्या सुना आता त्यांना बंगल्यामध्ये राहायला पाहिजे. पाहिजे. आता तुमच्या काळातलं ह्या काळात काय बदल वाटतो? हाय आम्ही एक दिवस आडानं पाताळ फेडणार आणि आठवड्यातनं दोनदा आंघोळ करणार. आता काय आहे, आता रोजच्या रोज आंघोळ यायच्या, रोजच्या रोज कपडे बदलायचे. पण आमची धाटी आम्ही काही सोडलेली नाही. आपल्या एक दिवस आडानं आता साडी आताच्या बदलायची. सुना येतात त्यांचं आयुष्य किती? आता तुम्ही बघा एवढं वर्ष जगलायचा जगलायचा आणि तेवढंच मेहनत करून घरातलं खाऊन आता जे आता पुण्या मुंबईला राहते त्यांचं आयुष्य किती राहिलं? मग कितीच राहिलं शेती वाडी करत नाही तर नाही कधी. त्या करीत नाही त्या. आणि हे मसाल्यावलं ह्याच्यावलं खाते त्या. हम्म. शेती खाता मुतावलं काय आहे का? नाही. हां पहिलं खाता मुतावलं होतं. माणसं ठणठणीत होती तर हम्म. आजारी पडली तर उडदाची शाक करायची तर गंगाळात घेऊन प्यायची तर. आता चिकन आणा, हम्म. काय काय आणा, पदार्थ करते त्या. आमच्या आयुष्याला पहिलं पदार्थ तसले मिळाले नाही. ते मग हे सगळं मीठ भाकरी चटणी भाकरी खाऊन चटणी भाकरी खाऊन एकदम खणखणीत खणखणीत होतो आता आम्ही. पाग लोणी बिणी खाऊन सुद्धा हो. पाग आजारी लोणी पडते. खाऊन काय आता त्या मोबाईल मधलं बघून पाचशे प्रकार खाते ते करते ते. हा? आता सगळी अवस्था बेकार आहे म्हणजे. बेकार बेकार अवस्था आता. आता तुमचं आयुष्य ज्यावेळेस त्यावेळी तुम्ही होता त्यावेळेला खायला पियाचं काही कमी नव्हतं. घरातलंच खावा, वावरात पिकवलेलं होय तेच खावा. सगळं खायचं. दुसरं काय मिळतच नव्हतं. पैसाच नसायचा. हम्म. तर काय गा आम्ही खातो. ते कष्ट करूनच खायचं. भाजीपाला, हरभऱ्याची भाजी म्हण, तूर डाळ म्हण, उडदाचं म्हण, गुट्ट म्हण, सांडगा म्हण. हम्म. हे पापड फापड नव्हतंच काय तेव्हा. हे आता किती पदार्थ काढतात. हे परचं काढतात, या शाबूच्या पातोड्या, काय कुरवड्या, काय काय. पहिलं काहीच नाही आताच्या काळात. बरोबर. हो. आणि हितनं मोरं कसला काळ निघतो या. कधी असं परकर जंपर होतं तर फुग्याचं असं. हम्म. आता हितवर पैरे निघालते त्या. हम्म. हा घालते का गाणं? बेकार म्हणजे आताची परिस्थिती सगळ्या अधोगतीला चालल्या. आता इथवर चड्या घालते त्या, पॅन्ट शर्ट घालते त्या. पहिली लुगडी होती तर. हम्म. म्हणजे आता अवस्था एवढी खराब झाली की पुढच्या अजून 10-15-20 अजून कसलं वर्षाने निघल आणि कसलं नाही मला वाटतं 10-15 वर्षाने शेती बिती काय नसणार. नसणार. नुसती घरच बांधून राहायचं, बंगल्याच बघित बंगलं राहायचं. बांधायचं आणि खायचं काय? मग मग हे पैसा जे सरकारला मिळवतोय देतोय करतोय. बरं झालं सरकारचा प्रश्न आला. आता मतदान असतं त्यावेळेला हो. मतदान आपण करतो. आता हो. तुम्ही पण करतासा. हो मग ते तुमच्यासाठी काही करतो का सरकार? करत असेल की काहीतरी काय करणार काय की. केलं आतापर्यंत सरकारने तुमच्यासाठी? आता तुम्ही एवढं वर्ष आता जवळजवळ 80 वर्ष वयाला आली, आली. 70-80. हो तुम्हाला वाटतं सरकारनं काय केलं तुमच्यासाठी? काय केली काय केलं? आता केलं की सुधारणा. रस्ते विस्ते घरकुलं फरकुलं रस्ते बिस्ते देऊन खायचं आपलं भागलं का पोटाचं? रस्ता नाही. बांधला तर पोट भरणार आहे का ते? नाही. मग आता आपल्या माणसांसाठी काय करते सरकार? सर्वसामान्यात आहेत. करतो की देतोय की. आता राशन फुकटचं देतोय, लाडक्या बहिणींचे पैसे देतोय, शेतीचे 2-2 हजार देतोय. तेवढं चालतं घर? तेवढ्या तरी मार्ग मेहनत करायचं लागतेच. लागतेच की. शेतीवाडी काय करायची राहिली आणि का? मेन शेती आपली ही खरी भाकरी आपली ही आहे. मग ही शेतीमध्ये- महत्वाची आहे. ही 2,000 रुपये महत्वाची. तुम्हाला महिन्याला देऊन ते पुरणार आहे? नाही पुरत. मग सरकारनं चांगलं काय करावं असं वाटतं ह्याच्यापेक्षा? म्हणजे 2,000 देऊन पुरत नाही. आता सरकार 2,000 दिलं काय आणि 5,000 दिलं दिले काय तर तुम्हाला ते पुरणार आहे? नाही. मग सरकारनं काहीतरी वेगळं काहीतरी करायला पाहिजे करायला नाही पाहिजे. शेतकऱ्यासाठी? हो, करायला पाहिजे. मग ते करतंय का सरकार? नाही करीत. नाही करीत. तुमच्या खिशात 2,000 रुपये टाकलं की झालं. महिनाभर ग बसा. मग आपलं तुम्ही म्हणा महिनाभर नव्हत बरीच कुठं 2-3 हप्ते. 2-3 हप्ते येते तर तेवढ्यात वर्ष काढायचं. हो मग एवढी अवस्था खराब आहे. हो. बघा आमची नवाळी काकी आहे बघा, त्याने सगळीच खरी परिस्थिती सांगितल्या तुम्हाला. नाही. परिस्थिती आता इथं काय फक्त इथलीच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात अशीच महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आहे. महाराष्ट्रात. आणि जुनी माणसं आहेत ना, हा. हे सोनं आहे. हो हे सोनं गेलं की तुम्हाला पुन्हा सोनं नाही भेटत. नाही.
हे सोनं संपलं की नंतर आता सगळ्या चांद्याच आहेत. चांद्याचं आहे त्या चांद्या कसल्या आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हो, त्याच्यात काय तांब येतंय हा का काय खरी ते- चांदी काय ते हे तुम्हाला समजणार नाही. नाही काकीने आपल्याला वेळ दिला.